वाढ आणि विकास या शब्दांमध्ये काय फरक आहे? वाढ म्हणजे ती शारीरिक लेवलची असते, म्हणजे वजन वाढणे, उंची वाढणे, आकारमान शरीराचं वाढणे, ही एका टप्प्यावर जाऊन स्थिर होते आणि ती आपल्याला दिसण्यासारखी असते. पण विकास हा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तो त्याचं काही मोजमाप नाहीये. त्याची मानसिक वाढ योग्य आहे की नाही हे ओळखण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलतच नसेल, तुम्ही त्याला हाक मारल्यावरती त्याचा आय कॉन्टॅक्टच नसेल, हे छोटे छोटे सिम्पटम्स त्या त्या टप्प्यांवरती आपण लक्षपूर्वक बघितले पाहिजे आणि आपल्या ते लक्षात आले पाहिजेत एक पालक म्हणून. लहान वयातच लठ्ठपणा हाही एक मोठा शारीरिक आजार आपल्याला मुलांमध्ये आजकाल बघायला मिळतो, कारण फास्ट फूडचा जमाना आहे. यातली कुठली पद्धत चुकीची किंवा बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? चुकीची बरोबर असं नाहीये, कारण त्यांच्या भोवतीचं ते वातावरण तसं असतं. कदाचित आपण म्हणतो ना की ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते मूल वाढतं ते खूप मॅटर करतं. तिला काम उरकायचंय पटापट आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, तर ती पटकन मोबाईल समोर ठेवते, गाणं लावते, घे रे बाबा आणि भरवते पटापट त्याला. सो तसं करून चालत नाही. आधी आपणच ती सवय लावतो आणि मग ती सवय आपल्याला सोडवणं किंवा ती बंद करणं खूप जड जातं. लहान मुलांनी हेल्दी फूड खावं याच्यासाठी पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे किंवा काही ट्रिक्स आहेत का अशा की मुलाला घरातलेच पदार्थ खाण्यासाठी काहीतरी छोट्या छोट्या स्नॅक वापरा. स्टोरी टेलिंग किंवा या आपण म्युझिक थेरपी, या सगळ्या थेरपीज आहे ते वापरल्या जातात. इमोशन्स मुलांची काय लेवलला आहेत हे तुम्हाला स्टोरीजमधून कळतं. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते खूप छोट्या फरकाने पुन्हा एकदा या मंचाची शोभा वाढवणार आहेत आणि आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा, संवेदनशील आणि प्रत्येकाने शिकावा अशा पद्धतीचा आहे. मला जर कोणी विचारलं की या जगाच्या पाठीवर सर्वात अवघड कामं कुठली आहेत, तर मी स्वानुभवातून हे सांगेन की लहान मुलं मोठी करणं हे फार मोठं अवघड काम आहे. आणि मुलांचं एक मानसशास्त्र असतं, ते मानसशास्त्र शिकणं पालकांसाठी किती गरजेचं असतं. मुलं वाढवणं, फक्त वाढवणं की त्यांचा विकास करणं हा अजून एक प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नाच्या माध्यमातून मग उभं राहतं मुलांचं मानसशास्त्र कसं असतं, ते आपण शिकण्याची काय गरज आहे ते आपण समजून घेतलं तर कुठले कुठले बदल आपण आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये घडवू शकतो आणि एक सशक्त पिढी घडवण्यासाठी मुलांचं मानसशास्त्र आपल्याला कशी मदत करू शकते, या सगळ्या विषयांवरती सखोल अशी चर्चा आजच्या एपिसोडमध्ये होणार आहेत. गेस्टचं नाव सांगण्यापूर्वी यापूर्वीच आपण काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक पॉडकास्ट ग्राफॉलॉजी या विषयावरती पाहिला असेल आणि तुम्ही सर्वांनी त्याला खूप जास्त प्रेम दिलं आणि त्या प्रेमापोटीच आणि बऱ्याच जणांचे मेसेज होते की मॅमला पुन्हा घेऊन या, परंतु मॅमकडे मटेरियल खूप आहे. त्यांनी मला जेव्हा सांगितलं की माझ्याकडे हे विषय आहेत, तेव्हा मला त्यांचा चाइल्ड सायकॉलॉजी हा विषय खूप जास्त आवडला आणि मी त्यांना विनंती केली की राजमंचावरती या विषयावरती चर्चा झाली पाहिजे. म्हणूनच आपल्या मंचावरती पुन्हा एकदा डॉक्टर सायली वैद्य मॅम आलेल्या आहेत. तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ त्यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आजच्या या चर्चेमधून काय साधतं ते. नमस्कार मॅम, कशा आहात? नमस्कार. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. येस, थँक्यू सो मच. तुम्ही पुन्हा मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. कशा आहात? मस्त, छान. थोड्याच दिवसापूर्वी आपला एक पॉडकास्ट झाला ग्राफॉलॉजीवरती. हो, आणि तुफान रिस्पॉन्स, तुफान हाच शब्द म्हणूयात आपण त्यासाठी. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. नवीन छान माझ्याही त्यामुळे ओळखी झाल्या, एक जनसंपर्क वाढला आहे आणि एक आपण म्हणतो ना की आपलीच एक फॅमिली थोडी मोठी झालेली आहे असं मी म्हणते आता. तर खूप छान, म्हणजे अगदीच सुरेख. आणि मला सांगायला जरूर आवडेल म्हणजे राज सरांबद्दल की मला विशेष करून नातेवाईकांनी असं सांगितलेले आहे की जे तुझी मुलाखत घेत होते ते फार छान बोलत होते, त्यामुळे तुलाही तेवढा छान तो त्याप्रमाणे तू प्रतिसाद देत होतीस. तर मी म्हटलं हो नक्कीच, आपला कोण इंटरव्ह्यू घेतंय किंवा प्रश्न समोरून कसे येत आहेत त्यावरती खरी म्हणजे त्याची एक रंगते ती मैफिल. तसं झालं आणि छान रिस्पॉन्स मिळाला. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की सगळे चांगले आपल्यासारखेच सगळे लोक
या लोकांकडूनच मला जास्ती प्रतिसाद मिळाला. कुठेही म्हणजे असं वाटत होतं की थोडा नंबर व्हायरल झाल्यावरती कुठे फालतू लोकांचे फोन येतात किंवा असं काहीही नाही झालं. सगळ्या चांगल्या लोकांचेच मला प्रतिसाद मिळालेला आहे. त्या सगळ्यासाठी खरंच तुमचे आभार आहेत. थँक्यू सो मच मॅम. आणि पुन्हा तुम्ही या मंचावरती आलेला आहात. येस. पुन्हा मंचाची शोभा वाढवत आहे. आणि आजचा विषय अतिशय संवेदनशील आहे असं म्हणायला हरकत नाही, चाइल्ड सायकोलॉजी. कारण मी जेव्हा हा विषय निवडला तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं की मी 2 छान क्यूट पर्यांचा बाप आहे. आणि एक मुलगी माझी 3 महिन्याची आहे, एक 3.5 वर्षांची आहे. आणि त्यांना वाढवताना जे काही नाकी नऊ येतात, जो काही दमछाक होते, आपण बाहेर आयुष्यामध्ये काहीच्या काही करू शकतो, परंतु ती मुलं वाढवणं एवढं कठीण आहे. हे जेव्हा तुम्ही पॅरेंट्स होता ना तेव्हा ते कळतं. आणि म्हणून हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. कोणी ना कोणी पॅरेंट झालेलं आहे, कोणी ना होणार आहे. त्या सर्वांसाठी आजचा विषय महत्त्वाचा आहे. तर मला तुमच्याकडून पहिलाच प्रश्न माझा हा आहे की हे आपण आज जो विषय या मंचावरती चर्चा करणार आहोत तो का महत्त्वाचा आहे, तुम्हाला काय वाटतं? बघा, मानसशास्त्र हेच आधी खूप महत्वाचे, सायकोलॉजी बरोबर. जशी आपली सगळ्यांची आहे की आत्म्याचा आणि मनाचा अभ्यास करणारं शास्त्र असंच म्हटलं जातं. तर त्यात सुद्धा मुलांचं हे का महत्वाचं आहे, तर त्यांच्या अगदी जन्मापासून या सगळ्यामध्ये प्रत्येक मानसिकतेचा आणि या सगळ्या त्यांच्या वाढीचा, विकासाचा, सगळ्याचा आपण अभ्यास करतो, जो प्रत्येक टप्प्यावरती खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी त्याचं आपल्याला आकलन होणं, त्याबद्दल थोडी माहिती असणं हे जास्ती गरजेचं आहे. आणि आत्ता जसं तुम्ही म्हणालात की तुमची दमछाक होते, तुमची का होते दमछाक, तर थोडं आपण आता त्याच्याबद्दल जाणून घेऊयात की पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब होती, घरामध्ये आई, आजी, मावशी याच सगळ्या काउन्सिलरची कामं करायच्या. बरोबर. याच आपल्या घरातल्या खऱ्या बाल मानसशास्त्रज्ञ होत्या असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना सगळ्या बारीक बारीक गोष्टी, अनुभव होते, माहिती होतं त्यांना सगळं. आणि आज आता मूल इतके महिन्यांचं झालंय मग ते अजून बोलत नाहीये, ते तितके महिन्यांचं झालंय मग ते अजून खात नाहीये, त्यांनी हे खायला हवंय, त्यांनी ह्या ऍक्शन्स करायला हव्या आहेत, त्याला आता हे करता यायला हवं आहे, त्यांनी उभं राहायला हवंय. आता हे सगळं आपोआप घरात सगळं होत होतं. आणि त्यामध्ये त्या मानाने आई वडिलांचा सहभाग त्या मानाने कमी होता, कारण ह्या सगळ्या गोष्टी परस्पर होत होत्या. एक फॅमिली बॉन्ड होता, एकत्र कुटुंबात मुलं वाढत होती, आपण म्हणतो तसं सगळ्या गोष्टी होत्या. सामाजिक सोशल लेवलला वेगळी डेव्हलपमेंट करण्याची मुलांना गरज नव्हती, कारण शेअरिंग होतं सगळ्या गोष्टींमध्ये. चुलत भावंड होती, आत्ते मामे भावंड त्यावेळेला यायची काही दिवसांपुरती का होईना पाहुणे म्हणून. त्यावेळेला एवढ्या लोकांमध्ये ऍडजस्ट करून राहणं हे अगदी जन्मापासून ते मूल बघत होतं ना घरामध्ये. सो आता आपल्याला त्या गोष्टी आवर्जून आपल्या मुलांना शिकवायला लागतात. म्हणजे बालमानसशास्त्र म्हणजे काय आहे वेगळं, तर हेच सगळं आहे. पण आता तो रोल आपल्याला करावा लागत आहे, किंवा आपल्याला काही वेळेला बाहेर जाऊन तज्ज्ञांची, म्हणजे आमच्यासारखे लोक जे काउन्सिलर आहेत त्यांची मदत घ्यावी लागते. म्हणून तुमची ती दमछाक होते. आता हा रोल जर घरामध्ये आपल्या आजी पणजीनीच जर केला तर तुम्हाला तेवढं ते बघायला लागत नाही. आणि पालकही तेवढे अवेअर झालेले आहेत. आता एक किंवा 2-2च मूल प्रत्येकाला असतं, तर प्रत्येकाला असं वाटतं की माझं पूर्ण अटेन्शन किंवा माझ्याकडून मी सगळं त्याला दिलं पाहिजे, तिला दिलं पाहिजे, असं सगळ्यांचीच पालकांची इच्छा असते. आणि पूर्वी इतकं वडिलांचं तर घरात कधीच लक्ष नसायचं की विचारलं म्हणजे चेष्टेने गमतीने विचारायचं सुद्धा की कितवीत आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी, तर त्यांना सांगता यायचं नाही. कुठेतरी 1 वर्ष हो अगदी. आणि त्यामुळे एवढं त्यांचं लक्षही नसायचं. आता जे शाळांमध्ये पालकांच्या सभा वगैरे आहेत त्याही त्यावेळेला कमी होत्या, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपोआप होत होत्या. एकत्र मुलं अभ्यास करत होती, किंवा अभ्यास घेणारी कोणीतरी घरातलीच काकी मामी होती, तीच या मुलांचा अभ्यास घेत असे, कोणीतरी ताई असायची. आपोआप या सगळ्या गोष्टी होत होत्या. आता त्या सगळ्याला त्यासाठी आपल्याला नेमून द्यावे लागतात प्रत्येक जण, आणि हाच खरा अभ्यास आहे त्याचा. सगळ्यात महत्वाचं तर आम्ही म्हणतो की डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या असतात, वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर या दोन्ही प्रत्येक टप्प्यावरती अतिशय महत्वाच्या आहेत. आणि तिथे प्रत्येक पालकाने हे अवेअर असणं खूप गरजेचं आहे.
नुसतं अवेअर असून उपयोग नाहीये, त्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली पाहिजे, त्याबद्दल वाचन असलं पाहिजे, वेळ प्रसंगी तज्ज्ञांकडून त्यासाठी मदत घेतली पाहिजे. आपल्या घरातल्याही लोकांची आपण त्यांनाही तज्ज्ञच म्हणूयात, की बरोबर. आजी असेल, पणजी असेल, ते त्यांची अनुभवातून मदत घ्या. तज्ञ झालेले आहेत. Yes. आणि त्यांना आपल्या जुन्या काळामध्ये म्हणजे आजी हा. आजोबांना तर असे 5-6 अशीच मुलं मुलं असायची होती, हो, सगळ्यांना. हो. तो एक्सपिरियन्स आलेला आहे त्यांना. अगदीच. तर आपण त्यांची जरूर मदत घ्यावी. तर अशा प्रकाराने आपण आणि साहजिक आहे, 1 मूल 2 मूल म्हटल्यावरती आपल्या मनात येतं, की माझ्याकडून सगळं दिलं गेलं पाहिजे त्या मुलाला. माझ्या मुलाला कशाची कमी पडता कामा नाहीये. हे प्रत्येक पालकाचं आज वाक्य आहे, की माझ्या मुलाला काही कमी पडता कामा नाही. मी त्याला काही कमी पडू देणार नाही. त्यांनी उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं पाहिजे. आज म्हणतात तसं बाजारात प्रत्येक येणारं जे लेटेस्ट खेळणं आहे ते त्याच्याकडे आलं पाहिजे. बरोबर. मला नाही मिळालं ते, पण त्याला मिळालं पाहिजे. जे प्रत्येक- मला भेटलं नाही ते मी माझ्या बाळाला देईल. येस येस येस. सो त्या गोष्टी आहेत. मगाशी बोलता बोलता वाढ आणि विकास हो. या 2 शब्दांवरती तुम्ही भर दिलात. हो. तो मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं, की म्हणजे जेव्हा आपलं मूल जन्माला येतं ते वाढतं आपसुक. त्याचं वय किंवा त्याचं शरीर ते वाढतं, परंतु त्याच्या विकासाचे काय टप्पे आहेत किंवा वाढ आणि विकास या शब्दांमध्ये काय फरक आहे ते जरा Yes. थोडं समजावून सांगा. वाढ म्हणजे ती शारीरिक लेवलची असते, म्हणजे वजन वाढणे, उंची वाढणे, आकारमान शरीराचं वाढणे. तर ही एका टप्प्यावर जाऊन स्थिर होते बरोबर. आणि ती आपल्याला दिसण्यासारखी असते. पण विकास हा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, तो त्याचं काही मोजमाप नाहीये. बरोबर. सो त्याला मोजमाप नसलं तरी सुद्धा तो प्रत्येक टप्प्यावर झाला पाहिजे. मग तो कुठे कुठे झाला पाहिजे, तर तो भावनिक स्तरावर झाला पाहिजे, मानसिक स्तरावर झालेला पाहिजे, स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये तो झालेला दिसला पाहिजे, त्याची स्किल्स डेव्हलप झाली पाहिजे, त्याच्या क्षमता वाढल्या पाहिजेत. हे सगळे विकासाचे भाग आहेत. जो एक वाढ ही दिसून येते आणि विकास हा आपल्याला नजरेने न दिसण्यासारखा असतो. बरोबर. आणि तो वयाच्या अगदी आपण म्हणूयात की प्रौढावस्थेपर्यंत चालू असतो. आपण म्हणतो ना की त्याची या पोस्टवरून त्या पोस्टवर त्याचं प्रमोशन झालेलं आहे, वरच्या हुद्द्यावर गेलेला आहे. हे काय आहे? हा एक प्रकारचा विकासच आहे असं आपण म्हणतो. तो अगदी खूप वाढत्या वयापर्यंत चालूच असतो असं आपण म्हणायला हरकत नाहीये. बरोबर. पण वाढ ही एका ठराविक लेवलला जाऊन थांबते. Yes. असा दोन्हीतलाही फरक आहे. त्यामुळे विकासावरती तर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, की वाढ ही एका लेवलला झाली, अर्थात वाढीवरही आपलं लक्ष पाहिजे, की जसं आपण म्हणतो की आता लहान वयांमध्येच आपल्याला काही बाकीचे प्रॉब्लेम्स दिसतात. वजन कमी असणंही चांगलं नाही एखाद्या ठराविक वयामध्ये आणि खूप जास्ती असणंही चांगलं नाही. बरोबर. कारण लहान वयातच लठ्ठपणा हाही एक मोठा शारीरिक आजार आपल्याला मुलांमध्ये आजकाल बघायला मिळतो. कारण फास्ट फूडचा जमाना आहे. त्यांच्या आहारावर इतकं लक्ष दिलं जात नाही. आई वडील दोन्हीही बिचारे म्हणजे आपण आहे ती स्पर्धा आहे, दोघंही तेवढे बिझी असतात, मुलांकडे तेवढे वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही. मग आज नाही टिफिन करायला जमलं रे, जा वडापाव खा, आज पिझ्झा खा, असं होतं. आणि यासाठी आपण त्यांना दोष देऊनही अर्थ नाहीये. म्हणजे तेवढी तुम्हीही समजू शकता. आज मी एक पालक आहे, तुम्ही आहात, त्यामुळे आपण जाणू शकतो की ती स्पर्धाच इतकी आहे की त्यात टिकून राहण्यासाठी ते प्रयत्न प्रत्येक पालकांना करायला हवेत. त्यामुळे एक पर्सनल मुलांकडे लक्ष देणं, त्यांना तेवढा वेळ देणं हे तसं शक्य होत नाही. पण मग त्यात काय काय आपण गोष्टी करायच्या आणि आपण काय काय गोष्टी जाणून घ्यायच्या किंवा त्याच्यासाठी आपण काय मदत घ्यायची, कोणाची, इतरही व्यक्तींची आपण मदत घेऊ शकतो. प्रॅक्टिकली आपण नाही तो वेळ देऊ शकलो तर आपण काय करू शकतो, या सगळ्याचा थोडासा विचार करण्याची मात्र समाजात गरज आहे. आता बालमानसशास्त्र कुठून कुठल्या वयोगटापर्यंत काम करतं किंवा विचार केला जातो? बालमानसशास्त्र अगदी आपण म्हणजे अंडाशयाची जी स्टेज असते असं म्हणूयात, गर्भधारणा, तिथपासून ते पूर्ण 18 वयापर्यंत, जोपर्यंत ते पूर्ण शारीरिकरित्या एका म्हणजे आपण म्हणतो ना मुलाचं एका रूपांतर एका पुरुषामध्ये होत नाहीये, मुलीचं स्त्रीमध्ये पूर्ण होत नाहीये शारीरिकदृष्ट्या. तसंच एक मॅच्युरिटी लेवल असणं किंवा या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो तसं, तोपर्यंत तो विकास किंवा ती बाल अवस्था असतेच असं आपण म्हणायला हरकत नाही. मग अशी आपण वाढीबद्दल बोललो. काय होतं, माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात, लहान मुलं पण घेऊन येतात,
तर हा वाढलेला नाही किंवा याचं वजन किती आहे हे एकच पॅरामीटर असतं, हो. जे की आपण हो. शारीरिक हो. पॅरामीटर म्हणतो. आता मानसिक, भावनिक हो. आणि बाकीच्या काही कुठले कुठले टप्पे आहेत ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पालकांनी. अगदी बरं, बरोबर. शारीरिक वाढ मला दिसते, हो. ठीक आहे, त्याची मानसिक वाढ योग्य आहे की नाही हे हो. ओळखण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? हो, आहेत. त्याची भावनिक वाढ योग्य आहे की नाही हे हो. ओळखण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? म्हणजे असंच शारीरिक, मानसिक, भावनिक किंवा आपण पुढे जाऊन वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत आणि ते ओळखण्याचे काय पॅरामीटर्स आहेत ते मला ऐकायला आवडेल. येस. जरूर. आता त्याच्यावरच आपण बघूयात, की आपण म्हणतो तसं प्रत्येकाचे काही सिम्पटम्स असतात. जसं तुम्ही आता म्हणालात, की तुमचा एक पॅरामीटर आपला ठरलेला आहे, की इतके महिन्यांचं मूल आहे तर त्याची एवढं- साधारण एवढं- वजन एवढं एवढं वाढलेलं पाहिजे. पाहिजे, हां. त्याच्या डोक्याचा घेर इतका तरी असला पाहिजे, असे हे बरोबर. पॅरामीटर्स आहेत. हां. तसेच आपण म्हणतो तसं, की मूल बोलायला लागणं, ठराविक वयामध्ये त्यांनी ब ब ब ब ब याचा उच्चार करणं, अ अ अ अ चा उच्चार करणं हा अपेक्षित आहे. बरोबर. किंवा एक्सप्रेशन्स, तो रिस्पॉन्सच देत नसेल ते मूल, तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलतच नसेल, तुम्ही त्याला हाक मारल्यावरती त्याचा आय कॉन्टॅक्टच नसेल, हे छोटे छोटे सिम्पटम्स त्या त्या टप्प्यांवरती आपण लक्षपूर्वक बघितले पाहिजे आणि आपल्या ते लक्षात आले पाहिजेत एक पालक म्हणून. किंवा साधारणतः रांगत नाहीये मूल अजून, त्याला 1 वर्षाचं होऊन गेलेलं आहे तरी जवळजवळ 1.5 वर्षाचं झालेलं आहे तरीही त्याला अजून आधार लागतो, आधाराशिवाय ते उभंही राहू शकत नाही आहे. हे जे काही काही तुम्हाला हे सिम्पटम्स दिसायला लागतात तर तिथे आपण ओळखावं की काहीतरी शारीरिक बरोबर मानसिक सुद्धा कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे. तो तिथे त्या विकासामध्ये कुठेतरी काहीतरी कमी आहे, हा रेड फ्लॅग समजावा पालकांनी. आणि त्याच्यासाठी अर्थातच तुम्हाला काउन्सिलर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत आणि शिवाय बालरोग तज्ज्ञ जे आहेत की तुमच्यासारखे डॉक्टर्स सगळे आहेत, हे यासाठी मदत करतात जरूर. तर ह्या सिम्पटम्सवरनं आपण ओळखायचं. प्रत्येक स्टेजला ती वेगळी वेगळी आहे. वेळेत बोलता न येणं, वेळेत आधाराशिवाय न चालू शकणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पुढे लर्निंगच्या आहेत, आपण पुढे त्या मुद्द्यावर येऊच यात म्हणजे, पण पुढे शिक्षणाच्या बाबतीतल्या आहेत. मूल सोशल नसेल, त्याला इमोशन्स म्हणजे भावनिक त्याची जर डेव्हलपमेंट झालेली नसेल तर काय काय दिसतं, तर ते मूल सहसा तुम्हाला रडताना दिसणार नाही, त्याचा आय कॉन्टॅक्ट दिसणार नाही तुम्हाला, नजर चोरणार, ते आपण म्हणतो ना शून्यात बघणं, भावच नसतात त्या डोळ्यांमध्ये काहीही. मग त्या मुलांचे, लहान मुलांचे डोळे किती बोलके असतात, आपण हाक मारली की चटकन ते आपल्याकडे बघतं, हसतं, रडतं तरी, किंवा आपल्याकडे डोळे रोखून बघतं, अशा त्याच्या काही एक्सप्रेशन्स असतात. तर ही कुठेतरी मिसिंग असतील तर हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत जिथे या सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या नसतात. आपण टप्पे पाडू शकतो. हो, म्हणजे इथून या टप्प्यामध्ये ही वाढ व्हायला पाहिजे, तिथून म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जसं म्हटलं की एक जन्मल्यापासून ते 1 वर्षापर्यंत त्याचा तर अगदी ते अंगाशी घेऊनच खेळण्याचं असतं. तिथून पुढे थोडंसं ते चालणं, रांगणं, उभं राहणं, बोबडे बोलणं, ते 5 वर्ष, 5 ते 10 अशा पद्धतीच्या टप्प्यांमध्ये आपण थोडंसं चर्चा करूयात. अगदी. जसं मी आता तुम्हाला म्हटलं तसं की 2 ते 6 वर्ष ही पूर्व बाल्यावस्था आपण म्हणतो त्याला, अर्ली चाइल्डहुड. त्याच्यामध्ये शाळेत मूल जायचं असतं अजून, अशी त्याची स्टेज असते. म्हणजे ते पूर्णपणाने सोशल पण झालेलं नसतं. तिथे त्याची भावनिक डेव्हलपमेंट झालेली आहे. हे कसं ओळखायचं, तर त्याचं एक छान उदाहरण सांगते की मूल शाळेत जाणारे म्हटल्यावरती त्याला आपल्या आईला, प्रिय आईला, आपल्या प्रिय वडिलांना सोडून किंवा घरातील आजी आजोबा असतील यांना सोडून बाहेर जाणं आणि वेगळ्या व्यक्तीबरोबर तिचा संपर्क येणार असतो, जी अनोळखी आहे पूर्णपणे तिच्यासाठी, त्या बाळासाठी, मुलासाठी. तिथे ऍडजस्ट करायला ते थोडेसे घाबरतात. आई वडिलांना सोडून 2 तास थांबण्याची त्यांची तयारी नसते, कारण तिथे तोपर्यंत भावनिक गुंतवणूक झालेली असते. ही ती स्टेज झाली. आणि हळूहळू नंतर मग त्याची ती जेव्हा डेव्हलप होताना दिसते तेव्हा शाळेत गेल्यानंतर मग 4 मित्रमैत्रिणी होतात, त्यांच्या आईवडिलांशी संपर्क येतो, शिक्षकांशी संपर्क येतो, नर्सरीमध्ये असताना सांभाळणाऱ्या त्या मावशींशी संपर्क येतो, अगदी डबा खाताना सुद्धा त्या आजूबाजूला मावशी किंवा छोट्या त्या ताया असतात त्यांच्याशी संपर्क येतो. तर तिथे ती त्याची सोशल डेव्हलपमेंट सुरू होते हळूहळू, अशी दिसते ती. सो ती प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला कळते आणि ती होत असते. आणि
आता या सगळ्यामध्ये इतका एक म्हणतात की अवेअरनेस आलेला आहे म्हणून आपल्याला हे कळतात. पूर्वी त्या सगळ्या सहज होत होत्या, सहज होत इतकं आहे. हम्म. पण आपण त्याचा अभ्यास केला की त्या टप्प्यावरच्या प्रत्येक डेव्हलपमेंट आपल्याला लक्षात येतात बारीक बारीक. सो सामाजिक ह्या अशा होत राहतात की मुलं छान मग सोशल होतात, जी सोशल नसतात, ज्यांच्या घरात तसं वातावरण नसेल कदाचित, बरोबर. की आई वडील आणि यांचाच जनसंपर्क फार नसेल, फार मित्रमैत्रिणी नाहीयेत, फार नातेवाईक नाहीयेत, तर त्या मुलांमध्ये पण मग या गोष्टी कुठेतरी लॅग दिसतात आपल्याला की त्यांचा पटकन ते कोणाशी मैत्री करायला तयार होत नाहीत, शेअरिंग नसतं, डब्यात आणलेला खाऊ पटकन कोणाला द्यायला तयार होत नाहीत ती मुलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. तर अशा वेळेला आपण त्या लक्षात येण्यासाठी त्या ज्या कोणी त्या नर्सरीच्या त्यांच्या टीचर असतील, शाळा प्रमुख असतील, तर यांच्याशी पालकांनी वारंवार संपर्कात राहावं. पण त्याच्याशिवाय आपल्याला ह्या डेव्हलपमेंट स्टेजेस मुलांच्या किंवा होत आहेत की नाही, त्या प्रॉपर आहेत की नाही, या लक्षात येत नाही. सो चाइल्ड सायकोलॉजी किंवा लहान मुलं सांभाळण्याच्या टिप्स अँड ट्रिक्स कोणाला विचारल्याच्या नंतर मी एका फार फेमस बालमानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं ऐकलं होतं की या जगाच्या पाठीवर कुठलंच मूल सेम नाही, कुठलेच पालक सेम नाहीत आणि कोणाचीच कंडिशन सेम नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक परफेक्ट क्रायटेरिया धरून चालू शकत नाही, परंतु त्याचे काही पॅरामीटर्स पकडावे लागतात जे सेंट्रलाइज असतात आणि मग आपण त्याच्यातून ते डेव्हलप करू शकतो. काही मुलं, आता जसं सांगितलं की जन्मजातच काही मुलं ना 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं झालं की ते पटकन कोणाकडेही जायला लागतं, कोणी घेतले असं, म्हणजे जर तुम्ही हात केलं की ते पटकन तुमच्याकडे येणार. एखादं मुलं असतं ते आईला चिपकतं आणि ते रडायला लागतं. अगदी. मग एवढ्या छोटेपणी हे कुठले संस्कार असतात की हे स्वभाव बनतात त्या लहान मुलांचे? आता तुम्ही जसा प्रश्न विचारलात की ते मूल आईला का खूप चिटकून असतं, तर त्याचे कुठेतरी त्या ज्या आपण परत म्हणूयात की त्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये जाऊयात, की प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये म्हणजे गर्भधारणेच्या त्या पूर्ण सगळ्या अवस्थेमध्ये असताना कुठेतरी आई अति इन्सिक्युअर्ड होणं किंवा आईच्या मनात कुठेतरी भीती असणं, या सगळ्यामुळे ती मुलाला खूप सांभाळत असते. काहीतरी इन्सिडेंट घडलेला असतो, तिच्या मनात कुठल्या प्रकारची भीती असू शकते, किंवा एकुलतं एकच मूल आहे म्हणून एखाद्याचा स्वभावाप्रमाणे सुद्धा ती आई अति काळजी घेणारी असू शकते. सो तिने जर त्याला खूप पहिल्यापासून तसंच सतत स्वतःच्या जवळ 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 ठेवणे, कोणाजवळ देणं नाही, कोणावर विश्वास नाही, असेही पालक असतात. कारण की विश्वासच नाही कोणावर, नाही ही व्यवस्थित मुलाला घेऊन कडेवर घेऊन जाऊ शकेल की नाही माहिती नाही म्हणून कोणाकडे मूल द्यायचं नाही, अशाही आया असतात. सो त्या सगळ्यामधून मग त्या मुलाची डेव्हलपमेंट तशी होते. त्याच्यावरती तसं झालेलं असतं की आईला सोडून कुठे जायचं नाही, मग म्हणून मग ते आईला चिकटून असतं. अशी अनेक कारणं असू शकतात. म्हणजे हे एक कारण झालं त्यातलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची पुन्हा त्या मूळ आपण म्हणतो ना, ते कुठंतरी त्याच्या बाल्य अवस्थेमध्ये किंवा गर्भावस्थेमध्ये हे असू शकतं. त्याचे हे नंतरचे आपल्याला परिणाम दिसतात. 2 प्रकारचे लोक मी जे पाहिलेले, 3 प्रकारचे म्हणू शकतो आपण. एक सांगतात की बाळाला खूप जपून वाढवतात, ते अगदी नो 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 म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टीला लक्ष ठेवतात, आणि काही असतात टाकून देतात ते, म्हणजे ते मूल कुठं पडतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला असे 100% असे 2 प्रकारचे लोक दिसतात. एक जे आहेत ते खूप जपणारे आहेत खूप जास्त, आणि एक जे आहेत ते बिलकुल टाकून देतात, ते मूल मग अगदी रांगडं बनतं. आणि एक जे एकदम असं फार जपून ठेवलेलं असतं, ते पुढे जाऊन बोललं जातं की ते नेबळट वगैरे असे बनतात मुलं. यातली कुठली पद्धत चुकीची किंवा बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं? चुकीची बरोबर असं नाहीये, कारण त्यांच्या भोवतीचं ते वातावरण तसं असतं. कदाचित आपण म्हणतो ना की ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते मूल वाढतं ते खूप मॅटर करतं. पण मला असं वाटतं की म्हणजे यात काम करते म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा एक सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो तसं की जिथे शिस्त लावायला हवी आहे तिथे कडक शिस्त पण पाहिजे, गरजेची आहे. जिथे थोडंसं मोकळं सोडून दिलं पाहिजे, जिथे ते मूल स्वावलंबी व्हायला हवं आहे, आपल्या आपल्या गोष्टी करायला शिकायला हवंय, तिथे त्याला थोडंसं मोकळीक पण देता आली पाहिजे. सो या सगळ्याचा सगळ्याच पालकांना मध्य साधता आला पाहिजे, जो नाही साधला जात. आणि तुम्ही म्हणताय तसं म्हणून ते 2 विरुद्ध प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं समाजामध्ये. बरेच लोक येतात आणि सांगतात की आमचं मूल खात नाही. म्हणजे मूल
त्याला फक्त स्वीट्स आवडतात किंवा मग बाकीचं जे आपण जसं जे हेल्दी आहे चॉकलेट्स आवडतात. म्हणजे जगाच्या पाठीवर हेल्दी फूड हे टेस्टी नाही, हे एक साधा हे आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं की लहान मुलांनी हेल्दी फूड खावं याच्यासाठी पॅरेंट्सनी काय करायला पाहिजे किंवा काही ट्रिक्स आहेत का अशा? हो, आईला थोडासा, आईचा मोठा रोल असतो या सगळ्यामध्ये असं मी म्हणेन. आईचं जास्त की role असतो. आपण असं म्हणतो ना की आता केवढाले चॅनल्स आहेत. आम्ही सगळ्या पालकांना म्हणजे बायकांना सांगतो, हे आयांना सांगतो की मुलाला घरातलेच पदार्थ खाण्यासाठी काहीतरी छोट्या छोट्या स्नॅक वापरा. म्हणजे आकारमान बाहेरच्या आपण म्हणूयात काय चॉकलेट सारखं द्या, पण आतमध्ये लाडू असला पाहिजे. रॅपर असू देत ना चॉकलेटचं, पण आतमध्ये तुम्ही छोटासा लाडू द्या त्याला, शेंगदाण्याचा छोटासा लाडू करा. सो अशा काहीतरी ट्रिक्स वापरणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांना खूप व्हरायटी लागते, प्रचंड व्हरायटी लागते. आज त्याची डब्यामध्ये टिफिनमध्ये ते आणलेलं आहे, यांनी हे आणलेलं आहे, मग हे करूयात, मग ते टेस्ट केलं आज आई, हे आज वेगळं केलं होतं त्यांनी काहीतरी. सो रोज काहीतरी वेगळं करून बघा. थोडेसे तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत त्यासाठीचे, मान्य आहेत मला की नाही जमत त्या सगळ्या गोष्टी, पण थोडा वेळ काढून या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या नॅक मुलांच्या वापरायच्या. तुम्हाला मी सांगते ना गंमत की तुम्ही तो त्या चॉकलेटच्या रॅपरमध्येच लावा ना, मूल खाणार, नक्की खाणार. ते गंमत वाटते कारण त्याला त्या रंगीत कागदाची त्याला गंमत वाटते. आपण सांगतोय की या रॅपरमध्ये आज चॉकलेट आहे आणि अगदी लहान असताना त्याला चॉकलेट म्हणून जर आपण दाण्याचा लाडूच इंट्रोड्यूस करून दिला तर त्याला तेच चॉकलेट वाटणार आहे. बरोबर, कारण आपण त्याला सांगितलेलं ना की हे चॉकलेट आहे आणि गोड आहे, ते पण हेल्दी आहे, न आवडण्यासारखं त्यात काहीच नाहीये, मुलं आवडीने खातात. असा तुम्ही जर त्यांना दाण्याचा लाडू खायला दिला तर मूल खाणार नाही. बरोबर. पण ह्या काहीतरी आयडियाज तुम्हाला कराव्या लागतात. आम्ही छान सांगतो लोकांना अशा काहीतरी, आमच्यापेक्षाही वेगळ्या काहीतरी पालकांना सुचतात काही वेळेला अशा छोट्या छोट्या आयडिया, त्या कराव्या लागतात. त्याला पर्याय नाहीये पण तुमच्याकडे. आणि आईला पण हा टास्क रोजचा असतो की आज काहीतरी वेगळंच काहीतरी करून बघ. मग त्याच्यामध्ये थोडंसं ती काही करायचं नाहीये, तोच वरण भात आहे, पण तो जर तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल जर छान सजवलात तर मुलांना छान वाटणार आहे. अगदी त्याला असं काहीतरी फील वेगळा दिलात ना तुम्ही, तोच वरण भात असतो, वेगळं काहीच नसतं. पण त्याला त्या असं छान अशी ती प्लेट, त्याला ज्या सुंदर आकार आहे अशा प्लेटमध्ये तो सजवलात की तो मुलांना आवडणार आहे. आता तर मी जाहिरात बघितली खूप छान, आणि मी बघत असते असं मुलांशी संबंधित काही असलं तर. आपल्याकडे आपण भाताची मूद कशाने करतो घरामध्ये, तर वाटीने करतो. बरोबर, वाटीला तेल किंवा तूप लावायचं आणि त्याची मूद करायची, हे आपण लहानपणापासून बघत आलेलं आहे. त्या मूद जी आहे ती आता सिलिकॉनची किंवा प्लास्टिकमध्ये येते की ज्याला वेगळे वेगळे कार्टूनचे आकार आहेत, बोला पक्ष्यांचे आकार आहेत. असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह करा की ती मूद छान अशी बदकाच्या आकाराची होती आणि त्याच्यावर छान वरण, आणि हे वाटीत शेजारी ठेवा ना अट्रॅक्टिव्ह वाटीमध्ये एखाद्या, ज्याच्यावर छान कार्टूनचं काहीतरी चित्र आहे, वेगळ्याच आकाराची काहीतरी ती आहे. सो असं काहीतरी तुम्ही केलं की मूल आवडीने खातं. क्रिएटिव्हिटी आणली पाहिजे. लहान मूल आणि टँट्रम हे म्हणजे अगदी बेजोड समीकरण आहे. ते असतंच कुठल्याही घरात जा. ते बाहेर थोडस असं हे झाल्यासारखं बुजल्यासारखं वागेल मूल, पण घरी गेल्याच्या नंतर त्याचं ते त्याचं राज्य असतं ना, कारण ते सगळं. कारण आज तुम्ही कुठल्याही पॅरेंट्सला विचारा ना, तुमच्या घरात आज टीव्हीवर कुठला कार्यक्रम चालतो तो त्याला जे आवडेल तो चालतो. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये काव काव चिव चिव चिमणी हे जिंदगीत सर्वात जास्त पाहिलेलं गाणं असं म्हणलं तरी हरकत नाही, असं होतं म्हणजे घरामध्ये. तर हे जे टँट्रम आहेत, म्हणजे लहान मुलांचे टँट्रम का सुरू होतात आणि ते पालकांनी कशा पद्धतीने हँडल केले पाहिजेत? का सुरू होतात हा छान प्रश्न आहे. चिडचिडणं, छान प्रश्न आहे तुमचा. मुलं खूप हुशार असतात, आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. आई थोडीशी बिझी आहे, आईचं लॅपटॉपवर काहीतरी काम चाललंय, अगदी वर्क फ्रॉम होम असलं तरी आई काम करते आणि आईला डिस्टर्ब व्हायला नकोय म्हणून आई म्हणते, अरे हो थांब रे, जात जा तू त्या रूम मध्ये जाऊन आपला टीव्ही लावून बैस, तुला कार्टून बघायचंय ना, मी आलेच 1 तासात माझं काम उरतं. आणि आई ती सवय लावते. मूल जेवत नाहीये, तिला काम उरकायचंय पटापट आणि बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत, तर ती पटकन मोबाईल समोर ठेवते, गाणं लावते, घे रे बाबा, आणि भरवते पटापट त्याला. सो तसं करून चालत नाही. आधी आपणच ती सवय लावतो आणि मग ती सवय आपल्याला सोडवणं किंवा ती बंद करणं खूप जड जातं.
आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्क्रीन टाईम सगळ्याचाच, म्हणजे मोबाईलचा असू दे, टीव्हीचा असू दे. तर या सगळ्यासाठी एका दिवसात या आपल्या मुलांची सवय पण जाणार नाहीये. ती लागताना खूप 2 दिवसात लागते कदाचित, पण सोडताना ती सुटणार नाही लवकर. मग आपण तिथे पण काहीतरी डोकं वापरायचं, आयडिया वापरायच्या. एका दिवसात ही गोष्ट घडणार नाहीये. हळूहळू करत त्यांचा स्क्रीन टाइम कमी करत आणायचा आहे. कसा? आज तुला फक्त 15च मिनिटं मोबाईल मिळेल आणि तू हे केलंस तर मग मी तुला पुढचा अर्धा तास बाहेर बागेत फिरायला घेऊन जाईन, किंवा आपण अजून काहीतरी करूया आता, किंवा त्याला आवडणारी काहीतरी गोष्ट. मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण प्रयत्नच करत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुलांनाच पालकांचा सहवास सगळ्यात जास्ती आवडतो आणि सगळ्यात जास्ती हवा असतो, जो आता तोच खूप कमी झालेला आहे. आपण मुलांना वेळ देऊ शकत नाही. मी समजू शकते, मी पण आज एक काम करणारी एक स्त्री आहे, तर आपण मुलांना तो वेळ देऊ शकत नाही, पण तो मॅनेज करता आपल्याला आला पाहिजे. आणि तो काही काळासाठी आहे. म्हणजे एकदा ते मोठे झाले, 10वी 12वी झाले की ते तसंही आपल्या हाती लागत नाहीत, कारण त्यांचं एक विश्व वेगळं असतं, तेवढे सोशल झालेले असतात. आपण ते म्हणजे बाहेर जाऊ शकतात, मित्रमैत्रिणींबरोबर जाऊ शकतात. जेव्हा त्यांना खरी आपली गरज असते त्यावेळेला ते आपला थोडा फक्त वेळ आणि प्रेम मागत असतात, ते आपण देणं गरजेचं आहे. त्यावेळेला थोडासा आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा, असं मी सगळ्या पालकांना जरूर सांगेन. आणि हळूहळू तो स्क्रीन टाइम कमी करत आणावा. की नाही, चल मी तुझ्याबरोबर आज गेम खेळते, तुम्ही खेळा ना त्याच्याबरोबर. आवडतं मुलांना, पत्ते खेळायला तर खूप आवडतं मुलांना, तुम्ही करून बघा. तुमची मुलगी आता 3.5 वर्षाची म्हणालात ना, तुम्ही जरूर हा प्रयोग करून बघा. तिला सहज म्हणून चल आपण भिकार सावकार खेळूया. अतिशय आवडणारा गेम आहे मुलांना आणि त्यांना मजा वाटते. जेव्हा ते आपल्या समोर आई वडील हारताना दिसतात ना, त्यांना खूप गंमत वाटते. आणि मग आपण खोटं त्यांच्या समोर हारल्याचं दुःख वाटतं मनात, असं म्हणायचं की मी हारलीये, आता माझ्याकडे एकही पत्ता राहिलेला नाहीये. गंमत वाटते त्यांना खूप. त्यांना हे खूप आवडतं. ते नाही मोबाईलकडे बघणार, शेजारी असून पण ते मोबाईलकडे बघणार नाहीत. पण हे प्रयत्न करा तुम्ही छोटे छोटेसे. कॅरम खेळा त्यांच्याबरोबर, 4घे जण घरातले मिळून कॅरम खेळा, त्यांना शिकवा ना. त्यांचे फाईन मोटर स्किल्स जे आहेत ते डेव्हलप झाले की नाही हे तुम्हाला त्यातून कळणार आहे. त्या स्ट्रायगरला बरोबर त्या 2 बोटांमध्ये तेवढी ताकद आली आहे की नाही ती तुम्हाला कशी कळणार आहे, त्यातून गोष्टींतून कळणार आहे. गेम पण होतो, एंटरटेनमेंट होते, मजा येते मुलांना. त्यांना कळतं आपले बाबा उत्तम कॅरम खेळू शकतात. हे केव्हा कळणार आहे मुलांना? त्यांनी कधी बघितलंच नाहीये खेळताना बाबांना कॅरम. थोडासाच वेळ द्या, 15च मिनिटं खेळा, पण तो वेळ घालवा त्यांच्याबरोबर. आणि तो वेळ स्क्रीनचा कमी करा तुम्ही, नक्कीच फायदा होईल. ॲक्च्युली होतं काय आहे की तुम्ही मगाशी खूप सुंदर पद्धतीने ह्या पॉडकास्टची जेव्हा आपण सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की पूर्वीच्या फॅमिलीज होत्या त्या जॉईंट फॅमिली होत्या. घर भरलेलं असायचं. त्या मुलाला आई जर नसेल तर काकी आहे, आजी आहे, असं मामे भाऊ, चुलत भाऊ, हे सगळं घर भरलेलं असायचं त्यांना घेण्यासाठी. असं आता न्यूट्रल फॅमिलीजमध्ये 2 लोक शहरात राहतात, नवरा बायको, ते दोघेही काम करतात, त्यांना एक मूल आहे, दोघांना सततचं काम आहे. आणि होतं असं की मुलगा जास्त चिडचिड करायला लागला की आपल्याला माहिती आहे, आपलं एक टीव्ही लावून दिली, मोबाईल लावून दिला की तो तिकडे रमतो. आणि मग आता मुलं पण फार हुशार आहेत की जर नाही लावून दिलं तर तेवढा आकांड तांडव करतात, तिथपर्यंत करतात की हां ठीक आहे आता लावून देते बस, तेव्हा तिथे जाऊन ते सगळं संपतं. पण हे टाइम मॅनेजमेंट फार अवघड आहे, परंतु ते करणं सुद्धा तेवढं छोट्या कमी वेळाने सुरुवात करा. मी असं म्हणतच नाहीये की तुम्ही लगेच अर्धा दिवस मुलांबरोबर स्पेंड करा, सुरुवात करा, असं नाहीच आहे. 15 मिनिटं पण त्यांना खूप होतात अहो, त्यांच्यासाठी खूप आहेत. 15 मिनिटांनी सुरुवात करा. जेव्हा वीकेंड असेल तेव्हा मात्र त्यांच्याबरोबर शक्यतो दिवसभर थांबण्याचा प्रयत्न करा. अशा हळूहळू तुम्ही तुमचा तो वेळ घालवायला सुरुवात करा. आणि आपल्यालाही ना, आपण साहजिक आहे, आपण इरिटेट होतो, काय तेच प्रश्न मुलं विचारतायत, गोष्ट कसली सांगायची आहे. पण तुम्ही ते इरिटेट न होता तुम्ही पण जेव्हा एन्जॉय करू लागता ना, तेव्हा मग तो खरा क्वालिटी टाइम असतो, पालकांसाठी पण आणि मुलांसाठी सुद्धा. आपण कंटाळतो ना, काय ती चिऊ काऊ माऊची गोष्ट कसली सांगायची, पण त्यांना ती हवी असते. तुम्ही मॉडिफाय करा ना, तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगा, तुम्ही आजच्या काळातली सांगा, काही रंगवून सांगा, तुम्ही रचा काहीतरी.
गोष्टी फार महत्वाच्या खूप असतात महत्वाच्या असतात गोष्टी, ब्रेन डेव्हलपमेंट खूपच महत्वाच्या कारण असतात. ते जोपर्यंत त्या वाईज इमॅजिनेशन होत नाही त्यांचं तोपर्यंत ते ब्रेन डेव्हलपमेंट स्टोरी टेलिंग किंवा या आपण म्युझिक थेरपी या सगळ्या थेरपीज आहेत, त्या वापरल्या जातात. इमोशन्स मुलांची काय लेवलला आहेत हे तुम्हाला स्टोरीजमधून कळतं, बर स्टोरीजमधून समजतं. माझ्याकडे एक केस आलेली होती आत्ता मध्यंतरी, ॲडॉप्टेड चाइल्ड होती. तर तिला सांगितलं होतं त्यांनी आणि थोडी काय हट्टी झाली होती ती, कारण दत्तक मूल असल्यामुळे खूप पॅम्पर केलं गेलं होतं तिला. तर तिला त्या वेळेला असं व्हायचं की मला हवं तेच, आई वडिलांवरतीच ती चिडायची, आरडाओरडा करायची, छोटी मुलगी होती. तर अशा वेळेला त्या माझ्याकडे आल्या होत्या काउन्सिलिंगसाठी. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तिला स्टोरीज सांगा, स्टोरीजमधून तिला हे गोष्ट कळू दे की दत्तक मूल घेणं, ते ॲक्सेप्ट करणं, आपण दत्तक असणं, म्हणजे स्वतः मी आज कोणाकडे तरी दत्तक म्हणून गेलेली आहे, त्यासाठीचे तिला स्टोरीज सांगा. आत्ता एक छान मूवी आलाय बघा, प्रधान, काय तिचं नाव, मी त्या मूवीचं नाव विसरले, रिसेंट मूवी आहे तो, मराठी, सुबोध भावे आणि ती एक मराठी ॲक्ट्रेस आहे, त्यांचा छान मूवी आहे, तेजश्री प्रधान. हां, तेजश्री प्रधान. तर ती दत्तक मूल ह्या विषयावरच आहे म्हणजे. बरं. तर इतका सुरेख पिक्चर आहे, मुलांना कळतात हे विषय, त्यांना जरूर दाखवा. आपल्याकडे असे सामाजिक विषय घेऊन आलेले जे चांगले मूवी आहेत ते मुलांना जरूर दाखवा, आणि आपल्या भाषेतले असतील तर अगदी आवर्जून दाखवा. मराठीतला आहे, मुलांना दाखवा, तिला कळलं पाहिजे. मी त्यावेळेला ते मला नाव आठवतं, त्यांना मी तो पिक्चरही सजेस्ट केला होता, किंवा अगदी मूवीला तिला नेऊ नाही शकला तरी ती तुम्ही स्टोरी तिला सांगा, तुम्ही दोघांनी आधी ती बघा आणि तिला ती गोष्ट म्हणून सांगा. हे लहान मुलं तुम्हाला सरप्राईज करतात. मला सुद्धा असं वाटायचं की मी आता माझी मुलगी जेव्हा मला गोष्ट विचारते, मी काऊची आणि चिवची शेणामेनाची गोष्ट सुरुवात केली होती सशा कासवापासून. पण नंतर म्हणली तिने ते टीव्हीमध्ये कृष्णाचं कार्टून पाहिलं आणि कृष्णाची गोष्ट सांगा. मग मी कृष्णाची गोष्ट, मी म्हटलं हिला समजणार कशी, तर मी जस्ट असं सांगायला लागलो, काल्या नाग जसं यमुनेच्या डोहात येऊन मथुरेतल्या लोकांना परेशान गोकुळातल्या लोकांना, तर तिचे एक्सप्रेशन बदलताना पाहून मला असं वाटलं लिटरली हिला सगळं समजतंय. आणि तिला मी परत ती गोष्ट सांगायला लावली दुसऱ्या तिसऱ्या वेळेला, तर तिने ती परत ती गोष्ट मला सांगितली आणि ते एक्सप्रेशन सहित सांगितली. मग ते वासरू ओढून कसं नेलं, असं त्या पद्धतीने. म्हणजे लहान मुलं तुम्हाला, आपण त्यांना अंडर एस्टिमेट करून काही गोष्टी आखडून ठेवण्याची गरज नाही, असं मला त्यावेळेस समजलं. आता तुम्ही मला सांगा ना, याच्यात तुम्हाला कळलं ना, तिने तीच स्टोरी तुम्हाला सांगितली, सेम एक्सप्रेशन्स, वासरू तिने वासरू का ओढून सांगितली, नेलं, कारण तिच्या ती स्मरणात राहिली. येस, तिच्या स्मरणात राहिली. याचा अर्थ काय, तिची स्मरणशक्ती चांगली आहे, तिथे तुम्हाला कळली ना. ही जी तिची डेव्हलपमेंट होती आहे ती योग्य चालली, योग्य दिशेने चाललेली, याचा अर्थ. बरोबर. सो ह्या गोष्टी पालकांना कळल्या पाहिजेत. त्या या माध्यमांमधूनच कळतात. असं तुम्ही बसून समजणार आहे का तुमचं मूल उंची किती वाढली आहे, विकास किती झालाय, असं तुम्ही समोर बसवणार आणि म्हणणार आहात का त्याला? नाही, तो नाहीच करणार आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणलात की मला तिने तशीच्या तशी स्टोरी सांगितली, हे तुम्हाला समजलं. सो हे तिची कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट झालेली आहे, आकलन आहे त्यामध्ये, तिला कळलंय, तिच्या भावना जागरूक झालेल्या आहेत, भावना तिला समजल्या सगळ्या. या सगळ्या गोष्टी काय आहेत, या सगळ्या डेव्हलपमेंट स्टेजच आहेत. मुलांच्या शारीरिक वाढ आपल्या डोळ्यांना दिसते, परंतु मानसिक आणि भावनिक वाढ होण्यासाठी काही असे गेम्स किंवा स्किल्स सजेस्ट करू शकता पॅरेंट्सला? भरपूर सारे आहेत. आता आपण काय बोललो हेच सगळे आहेत, गोष्टी आहेत. अजून काही मूवीज माध्यमातून तुम्ही दाखवू शकता. प्ले थेरपी आहे, हो, म्युझिक थेरपी आहे, प्ले थेरपी आहे. तुम्ही मुलांना काहीतरी आर्ट थेरपी आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. बरोबर. मुलांचे इमोशन्स तुम्हाला कागदावरती लगेच चित्रा माध्यमातून दिसतात. तुम्ही त्यांना काढायला सांगा काहीतरी चित्र, त्यांच्या मनात काय चाललंय कळतं ना तुम्हाला. काहीतरी दिसतं, बियर्ड चित्र असेल तरी सुद्धा काहीतरी इश्यू आहेत, फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यू आहेत, हे समजून येतात. हे काय आहे सगळं, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे समजतात. काही लहान मुलं फार अँग्री असतात. हो, तोडफोड, ओरडणं,
अगदी त्याचं काय म्हणजे पालकांनी त्यावेळेस काय करायला पाहिजे? अशा मुलांसोबत अशा मुलांची अ, सायकॉलॉजी कशी हँडल केली पाहिजे? येस, इथे कुठली तरी डिसॅबिलिटी असू शकते असं आपण म्हणू शकतो. काय असू शकतं? बऱ्यापैकी ADHD असू शकतं, हं. ऑटिझम असू शकतं या हं. सगळ्या गोष्टींमध्ये. कारण या दोन्हीही केसेसमध्ये बघायला गेलं तर ॲग्रेशन खूप वाढलेलं असतं. हं. ADHD मध्ये तर आपल्याला माहितीच आहे की मुलं हायपर ॲक्टिव्ह असतात, बरोबर. त्यातूनच ॲग्रेशन असतं त्यांचं. हं. सो त्याच्यातून पण वाढलेलं असतं. तर ॲग्रेशन नक्की काय आहे त्याचं कारण शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे. घरच्या घरी अ, काय करू घरात शकतो आपण? हो, आपण करू शकतो म्हणजे परत एकदा तज्ञांची मदत तुम्हाला नक्की या सगळ्यासाठी घ्यायला लागणार आहे, बरोबर. की घरात काही आहे का इश्यू, काही हं. प्रॉब्लेम आहे का? हं. किंवा मग न्यूरोलॉजिकल कुठला हा प्रॉब्लेम आहे का? हं. हे तुम्हाला त्यातूनच ओळखलं जाऊ शकतं. हं. आणि मग ADHD किंवा या सगळ्या जर गोष्टी असतील तर प्रॉपर टेस्टिंग आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्या माध्यमातून समजतं, की ऑटिझम आहे किंवा ADHD आहे किंवा अजून काही आहे तर. अगदी सोप्या भाषेत मला सांगा, पॅरेंट्सनी त्यांच्या मुलाला ऑटिझम हं, किंवा हं, ADHD हं, सारखे आजार आहेत, हे हं. कसं ओळखायचं? कुठले सिम्प्टम्स आहेत त्याच्यासाठी? आता आपण ऑटिझमचे बघूयात. तर आय कॉन्टॅक्ट अजिबात नसतो त्या मुलांचा. बरोबर. वारंवार तेच हातवारे ते करतात. हां, हं. म्हणजे अ, जास्ती तर बघायला मिळालेलं त्यांच्यातली एक सिम्प्टम आहे ते म्हणजे डोलत असतात ते हे असे हं, 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 बरेचदा हं, हं. किंवा असे हं, हं. एका रिदममध्ये. आय कॉन्टॅक्ट बिलकुल नसतो. त्यांच्या नावाने तुम्ही हाक मारलीत तर ते तुम्हाला हो, प्रतिसाद देणार देत नाहीत. नाहीत. हां. तर नाव माहिती असतं त्यांना पण ते देणार नाहीत. मी तिच्याशी काहीतरी बोलले, माझ्याकडे एक आहे करण्याची केस. तिच्याशी बोलल्यावर हं. आपण तेच रिपीट करतात. हं. तेच सेंटेन्स किंवा तोच शब्द ते रिपीट करतात हं. आणि वारंवार करतात. तुझं नाव काय सांगतेस मला? हं. सांगतेस मला? सांगतेस मला? हं. सांगतेस मला? हं. असं आणि शून्यात बघतात. आय कॉन्टॅक्ट बिलकुल नसतो. त्यांच्या मनाविरुद्ध झाल्या गोष्टी तर ॲग्रेसिव्ह होतात अर्थातच. आणि पण बाकीचेही काही प्लस पॉईंट्स त्यांच्यामध्ये असतात. पण हं. मेन सिम्प्टम्स हे काही जे आत्ता आपण ऑटिझममधले सांगितले, हं. ते त्याच्यामध्ये लगेच कळून येतात. त्यांना वाक्यरचना करता येत नाही. हं. रिपीटच करतात ते. बरोबर. स्वतःहून वाक्यरचना करू शकत नाहीत ते. कारण त्यांना ते आकलनच नसतं. त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे एक्सप्रेस होता येत नाही. हं. हे ऑटिझममधलं सगळ्यात मेन सिम्प्टम्स तुम्हाला बघायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणाने क्युअर होत नाहीत, हं. पण त्या मॅनेज होणाऱ्या असतात. हे हं. सगळ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत, या सगळ्या मॅनेज होणाऱ्या असतात. हं. क्युअर कधीच होत नाहीत त्या पूर्णपणाने. हं. पण मॅनेज झाल्या की त्या छान ती सर्वसामान्य मुलांसारख्या सगळ्या गोष्टी करू शकतात ना. थोडा काळ जातो, थोडी हं. मेहनत असते पालकांची, त्यांच्या तज्ञांची किंवा त्यांना जे प्रशिक्षण देणार आहेत त्या लोकांची. हं. पण होतात, त्या गोष्टी मॅनेज होतात. पण अशा वेळी खूप वेळ लागतो. पालकांनी काय काळजी घ्यायची असते? सगळ्यात तर पहिलेही म्हटलं तसं की अशा सगळ्या केसेसमध्ये पालकांनी त्यासाठी स्वतःला वेगळं प्रशिक्षण घेण्याची गरज असते. हं. हां, म्हणजे यासाठीचे जे वेगळ्या स्पीच थेरपी आहेत. मूल हं. बोलू शकत नाही, स्पीच थेरपी घ्यावी लागते किंवा आपल्याला अजून कुठल्याही वेगळ्या थेरपीज शिकून घ्यायच्या असतील, तर तिथे पालकांना एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यांनी बरोबर. स्वतः ते शिकून घ्यावं असं आम्ही सजेस्ट करतो शक्यतो. ते मूल हँडल करणं म्हणजे आपण असं म्हणतो की ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्यांना जास्ती सोपं जातं. हं. कोणीतरी त्यासाठी अपॉइंट करण्यापेक्षा त्यांनी ते स्वतःनी करावं, जास्ती सोपं पडतं. मुलांचाही तो कम्फर्ट असतो, त्यामुळे त्यांनी कराव्या त्या गोष्टी. नंतर या सगळ्या अशा मुलांमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी हं, असते. हं, हं. म्हणजे नॉर्मलसारखं ते वाचू शकत नाहीत, लिहू शकत नाहीत. रेमेडियल टीचिंग हे त्याच्यातलं त्यासाठी अतिशय उत्तम असं माध्यम आहे, की आम्ही म्हणतो की पालकांनी हे शिकून घ्यावं स्वतः. रेमेडियल टीचिंग करणारे वेगळे टीचर्सही असतात, जे वेल ट्रेन्ड असतात. पद्धत वेगळी असते पूर्ण अशा मुलांना शिकवण्याची. पण आम्ही तेव्हाही म्हणतो की पालकांनी ते शिकलं तर जास्ती बरं पडतं. बरं. तर या सगळ्याची मदत घ्यावी लागते अशा केसमध्ये रेमेडियल मात्र. टीचिंग काय आपण एक डेमो पण देणार होतो वाटतं. हो, आपण रेमेडियल टीचिंग म्हणजे मी तुम्हाला सांगते की 5चा पाढा तुम्ही कसा शिकलाय मला सांगा? 5 1 हां. 5, 5 2 10, 5 येस, 3 15. येस, हां, येस. येस. हां.
असे आपल्याला तो कानावर पडत गेला आणि आपल्याला वर्गात आल्यावरती सांगायचंय, सगळ्या 50 मुलांना सांगायचंय आपल्या शिक्षक आल्यावरती की म्हणा चला 5चा पाढा म्हणायला सुरुवात करा. आपण म्हणायचो, तो आपला पाठ होऊन गेला. पण या मुलांना तो वारंवार जरी कानावर पडला तरी त्यांना तो पाठ होत नाही, लक्षात राहत नाही, कारण त्यांना शिकवण्याची पद्धतच पूर्ण वेगळी असते. तर आपण एक डेमो बघूया त्यासाठीचा. कॅमेऱ्याकडे दाखवू शकतो असं आपण. हो. हा एक चार्ट आहे. तर याच्यावरती 5चं टेबल लिहिलेलं आहे. बरोबर. तर तुमच्याही लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. हा, तर आता समजा ऑटिझम असेल किंवा ADHD असेल तर त्याच्यामध्ये आपण अशा मुलांना रेमेडियल टीचिंग जेव्हा देतो तेव्हा या चार्ट वरती एक चक्क गंमत म्हणून बाहुली आणायची, कारण त्यांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह पण हवं असतं. आणि ह्याला तुम्ही बघितलं असेल तर एक आपण 2च रंग वापरले, मुद्दामून ते 2 रंग वापरलेले आहेत की ते त्यांना थोडेसे वेगळे पण त्यातलं लक्षात यावं म्हणून. आता 5 एके 5 हे आपण त्यांना शिकवताना कसं करायचंय, तर त्याला एखादा रिदम द्यायचा. काही वेळेला गाण्यांची चाल रेमेडियल टीचर्स लावतात. तर 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, हे त्याला आपण करायला लावायचंय स्वतःला. कारण व्हिज्युअली म्हणजे बघणं जे असतं ना त्या सगळ्यामध्ये मधून त्यांचं आकलन होतं आणि मग तेव्हा त्यांना 5चा पाढा कळतो. त्यांना नुसतं आपण तोंडाने पाठ करून जर सांगायचं म्हणलं आणि पाठ करायचं म्हणलं तर ते पाढा ते म्हणू शकत नाही किंवा त्यांच्या लक्षातच येत नाही. पण या पद्धतीने जर आपण केलं तर त्यांना नक्कीच लक्षात राहतं. हे एक टेक्निक झालं. म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात. तर त्याची पूर्ण शिकवण्याची पद्धतच वेगळी असते, जी आपण सगळ्यांनी जे आपल्या ज्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे या सगळ्याच्या पेक्षा थोडंसं वेगळं असतं आणि त्याचं प्रॉपर ट्रेनिंग आहे. त्याचं ट्रेनिंग स्वतः मी सुद्धा देते माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये. त्याचे सुद्धा छोटेसे कोर्सेस आहेत. पालकांना शिक्षकांना कोणालाही करायचे असतील तर, जे ऑलरेडी ट्युशन घेत असतील तर बाकीच्या मुलांबरोबरीने रेमेडियल टीचिंगसाठी सुद्धा ते वेगळं हे प्रशिक्षण घेऊ शकतात. माझं मूल फार चिडचिड करतं, माझं मूल फार रागवतं, माझं मूल फार रडतं किंवा असे कुठले सिम्पटम्स आहेत, हे काय होतं आई वडिलांना. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की असे कुठले आजार आहेत, ऑटिझमचं सांगितलं, ADHD आहेत, अजून असे काही आजार आहेत का लहान मुलांमध्ये जे पालकांना नॉर्मल वाटू शकत असतील परंतु तिथे तुम्ही लक्ष देण्याची किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्टकडे किंवा अशा काउन्सिलरकडे जाण्याची गरज आहे? असे भरपूर आहेत खरं तर मी म्हटलं तसं. जसं अजून एक तुम्हाला सांगते की पोषक आहार न मिळणे हे त्यातलं पण एक मुख्य कारण असू शकतं. मूल कशामुळे चिडचिड झालेलं आहे, भूक लागण्यामुळे पण त्याची चिडचिड वाढत असेल ना, त्याला पोषक द्रव्य मिळत नसतील अशाहीमुळे त्याची चिडचिड वाढत असेल. त्याला असंख्य कारण आहेत. त्यामुळे म्हणजे जसे या वेगळ्या वेगळ्या डिसऑर्डर्स आहेत तशा आणि या सुद्धा गोष्टी आहेत की त्याला त्या न कळणं किंवा घरामध्ये कुठेतरी वादविवाद असतील, नातेसंबंध चांगले नसतील, घरातलं वातावरण चांगलं नाही म्हटल्यावरती सुद्धा ते मूल अशा प्रकारच्या कुठल्या तरी प्रतिक्रिया देतं. असंही खूप वेळाला बघायला आपल्याला मिळतं की ते कुठेतरी व्यक्त होतं. वडिलांना चिडचिड करताना बघून ते त्याला कॉपी करतं, ते तसंच वागू लागतं. त्यामुळे आपल्याला त्यातलं कारण समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ते चिडचिड का करतंय. त्याला कारण कुठलंही असू शकतं. मी आता आणखीन तुम्हाला म्हणलं तसं की कुठेही पोषक त्याला आहार न मिळणं हेही त्यातलं एक कारण असू शकतं. जर नाही त्याला तो पोषक आहार मिळत, त्याचं पोटच भरत नसेल समजा, तर सुद्धा ते एक कारण असू शकतं. आपली चिडचिड होते, आपलं डोकं दुखतं, ते त्यातलं कारण असू शकतं. तर ते जाणून घेणं पालकांनी खूप महत्वाचं आहे. आणि हे फक्त पालकांनाच कळू शकतं. म्हणजे तुम्ही कितीही म्हणलं तरी डॉक्टरकडे नेलं तरी डॉक्टर काय फार तर एखादं कुठलं तरी टॉनिक देतील, हेल्थ टॉनिक देतील किंवा असं काहीतरी करतील. पण खरं कारण शोधून काढणं हे पालकांचंच काम आहे आणि ते त्यांनाच समजूही शकतं. की काही जणांकडे आपण म्हणतो तसं मूल खात नाही, डे केअरला जात असेल तर, किंवा घरात कोणी सांभाळणाऱ्या मावशी वगैरे कोणी असतील तर त्या तेवढं व्यवस्थित लक्ष देत नसतील. तर हे सगळं मध्ये पालकांनी थोडं लक्ष घालण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. काय होतं, पालकांना लहान मुलांना त्यांच्या मुलांना फार चांगल्या सवयी लावायच्या असतात परंतु ते तेवढं सोपं नाही. म्हणजे ते मी म्हणलं ना पॉडकास्टच्या सुरुवातीला सांगितलं की जगातलं सर्वात अवघड कामातलं एक काम म्हणजे पालकत्व आहे आणि ते छान पद्धतीने सांभाळणं
ते आहे. चांगल्या सवयी लावायच्या आहेत, त्याला अभ्यासाला बसवायचं आहे हम्म. किंवा बाकीच्याही काही गोष्टी आहेत. सर्वात मोठी तर ब्रश करायला लावणं. सुरुवात प्रत्येक दिवसाची. घरातली ओरड असते की ते ब्रश कर, ते व्यवस्थित ब्रश केला जात नाही. हो. तर अशा काही हट्टीपणाला काही औषध आहे का, किंवा अशा चांगल्या सवयी लावण्यासाठी काही स्किल्स किंवा थेरपीज हो आहेत ना, खूप घरच्या छान. घरी ज्या करू शकतो येस, आपण? अगदी छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत यासाठीच्या पण. तर आपण त्याच्यासाठी एक गमतीशीर हे खेळ खेळू शकतो मुलांसाठी. मुलांसाठी तो खेळच असतो असं आपण म्हणूया, बरोबर. की तुम्ही असं म्हणलात तसं अंघोळ न करणं, ब्रश न करणं, हे मुलांना का आवडतं हे अजून ह्याचं शोध लागलेला नाही असं म्हणू शकतो आपण. पण मुलं कंटाळा करतात. तर अशा वेळेला आपण त्यांना एक छान टास्क सांगायचा, की त्यांची जी झोपायची रूम असेल म्हणा, किंवा रोज सवयीची उठल्यानंतर एखादी अशी भिंत असते की जी त्यांच्या सतत बघण्यात येणार आहे, किंवा जिथे ज्या वॉश बेसिन पाशी ते ब्रश करायला जाणार आहे तिथे असू शकतो. तिथे आपण 2 फोटो लावायचे रंगीत छान. एक अतिशय घाणेरड्या किडलेल्या दातांचा फोटो मोठा, आणि एक स्वच्छ चमकदार दातांचा फोटो. असे 2 फोटो लावायचे आणि भिंत खाली थोडी मोकळी ठेवायची आपण त्यासाठी. आणि छोटे छोटेसे बाजारात स्टिकर्स मिळतात, अगदी अगदी टिकली एवढे Smiley मिळतात, वाले. स्माइलीवाले मिळतात, स्टारवाले मिळतात, त्याला जे आवडत असेल त्या कार्टूनचे मिळतात. आणि त्याला सांगायचं की 30 दिवसांचा हा टास्क आहे, तो आपण कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी तू काय करायचंस, तू ज्या दिवशी ब्रश करणार आहेस ना त्या दिवशी छान चमकदार दाताच्या खाली एक टिकली लावायची किंवा तो एक स्टिकर लावायचा आहे. आणि तुझे 30 स्टिकर जर महिन्यामध्ये झाले पूर्ण, म्हणजे तू रोज ब्रश केलंस तर तुला काहीतरी छान मिळणार गिफ्ट. पण छान गिफ्ट मिळणार म्हणजे काय? चॉकलेट नाही. नाही नसावंच. तर नसावंच. तर तेही पालकांनी ठरवून ठेवायचे. म्हणजे मग पुन्हा उगीच महागडी काहीतरी त्यांना गिफ्ट आणून देणं वगैरे असं नाही गोष्टी करायच्या. मी तुला छान बागेत घेऊन जाणार आहे, मी तुला भेळपुरी खाऊ घालणार आहे, किंवा मी आणि बाबा तुला पार्कमध्ये घेऊन जाणार आहोत, प्राणी दाखवणार आहोत, प्राणी संग्रहालयात घेऊन जाणार आहोत. असं चांगलं काहीतरी करा. उगीच तुला मी त्यावेळेला तुला उडणारी 5,000ची गाडी घेऊन देईन असं करू नका मुलांना. छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना या सगळ्या सवयी लावा. शिस्त लागते ना मग मुलांना. आवडीने करतं ते मूल 10, तुम्ही विसरून जाल पण 30 दिवस हा टास्क ते न चुकता करतं. आणि दुसरी गोष्ट, चांगलं वाईट हे आपण त्याला दाखवतोय ना, त्याला स्वतःलाच ते किडलेले दात रोज बघून कुठेतरी नको वाटायला लागतं की आपल्याला असे दात नको आहेत, चमकदार दातच आपल्यालाही हवेत. हे आपोआप होतं. हे त्याचं कंडिशनिंग जे आहे ना ते आपोआप होणार आहे. त्याला आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाहीये मग. सो अशा छोट्या छोट्याशा या नॅक असतात, या छोट्याशा थेरपीज असतात, याचा आपण वापर करायचा, अगदी सहज करायचा. हे मला सुचलेलं कदाचित तुम्हाला अजून काहीतरी वेगळं सुचू शकतं. कारण आपल्या मुलाबद्दल जेवढं त्या आई वडिलांना म्हणजे पालकांना माहिती असतं तेवढं तुम्ही अगदी तज्ज्ञाकडे त्याला नेऊन समोर ठेवलं, माझ्याकडे आणलं तरी सुद्धा मला नाही समजू शकणार आहे. त्याच्या सवयी, आवडीनिवडी, हे प्रत्येक गोष्ट आईला आणि वडिलांना जास्ती माहिती असते. त्यामुळे तेच त्याला त्या सगळ्यामध्ये जास्ती मदत करू शकतात, तेच त्याला शिस्त लावू शकतात, तेच त्याला पूर्णपणाने बिघडवूही शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या, अर्थात तुम्ही म्हणालात पहिलंच तसं, खरंच म्हणूनच पालक होणं इतकं सोपं नाहीये. पालकत्व स्वीकारणं, त्याच्या जबाबदाऱ्या, हा आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. कारण आपण आपलं एक मूल नाहीये, आपण अख्खी एक पिढी घडवणार आहोत या सगळ्यामध्ये. त्यामुळे ती आपल्याला चांगल्या प्रतीची घडवायची आहे, जी सर्व गुण संपन्न असलं पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं की आपलं मूल हे सर्व गुण संपन्न असलं पाहिजे. छोट्या थोड्या गोष्टी कुठल्या तरी प्लस मायनस प्रत्येकामध्ये, प्रत्येकच व्यक्तीमध्ये असतात, तसं आपल्या मुलातही असणार आहेत. पण थोडंसं त्यांच्यासाठी वेळ हे सध्याचं अतिशय महत्वाचं सगळ्यावरचं सोल्युशन आहे असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी सगळ्या पालकांनी थोडेसे प्रयत्न करावे. या संपूर्ण पॉडकास्टच्या दरम्यान मला एकच गोष्ट शिकायला मिळाली की बालकांचं मानसशास्त्र असं समजून घ्यायचं असेल तर पालकांनी अगोदर त्याच्यात उतरलं पाहिजे आणि ते शिकून घेतलं पाहिजे. आणि जर ते पालक शिकतील तरच ते बालकांचं मानसशास्त्र छान पद्धतीने समजून घेतील आणि पुढची पिढी छान घडेल असं वाटतंय. पालकांनी हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर काही पालकांना असं वाटेल की यार आपण कुठेतरी सुरुवात केली पाहिजे, तर त्यांच्यासाठी काय पहिली स्टेप असेल किंवा असे काही बुक्स मला सुचवू शकता
जे पालकांनी अवश्य हो, वाचावेत? हो. मेंदूचा पासवर्ड म्हणून एक खूप छान पुस्तक आहे. मेधाताईंचं आहे मला वाटतं. ते एक वाचावं जरूर. नंतर अंजली जोशींचं पालकत्व नावाचं एक पुस्तक खूप छान आहे. आणि त्यात तर त्यांनी खूप छानशी ना उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे केसेस दिलेल्या आहेत. त्यामुळे ते वाचायला खूप छान वाटतं. आणि मी जरूर म्हणेन की तुम्ही एकटे वाचू नका, मुलांनाही वाचून दाखवा. आपल्याला असं वाटतं की मुलांना काही कळत नाही आणि हा विषय नको त्यांच्यासमोर काढायला. असं काहीच नाही आहे. ठराविक वयात ठराविक विषय सुद्धा मुलांसमोर बोलण्याची सवय करा. मोकळा संवाद असला पाहिजे घरामध्ये सुद्धा. आपण उगीच तुम्ही मगाशीच म्हणालात तसं की आपण का अंडरएस्टिमेट करतो मुलांना की हे त्याला समजणार नाही, का चिवकावच्याच गोष्टीमध्ये तुम्ही आहात अजून. नाही ना, त्याला कृष्णाच्या लेवलची तुमच्या मुलीला गोष्ट समजू शकते, ज्याच्यामध्ये थोडंसं राजकारण पण आहे. पण ते कळण्याची तिची ब्रेवरी आहे, पण तिची ती कुवत आहे ना आता. कारण आत्ताची पिढी खूप स्मार्ट आहे. सो आपण ते सगळे प्रयत्न करायचे. आणि पालकांनी जरूर या सगळ्यासाठी थोडंसं सतर्क राहण्यासाठी म्हणा, किंवा आपल्याला आधी त्याचं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते शिकून घेण्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे, तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. 100%. त्याचा नक्की फायदा होतो पालकांना. थँक्यू सो मच मॅम. खूप छान मार्गदर्शन. आजही आपला हा दुसरा पॉडकास्ट आहे आणि तो तेवढाच त्याहूनही अधिक दर्जेदार झाला असं मला म्हणायला बिलकुल साशंक नाही आहे मी. राहिली गोष्ट पालकांसाठी की आजच्या पॉडकास्टचं फक्त एकच गिव्ह अवे किंवा टेकावे एवढंच असू शकतं की पालकांनी सजग होणं, पालकांनी त्या स्किल्स शिकणं आणि लहान मुलांचं चाइल्ड सायकोलॉजी शिकून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपली मुलं मुलांच्या रूपाने आपण मागे उरणार आहोत असं मला वाटतं कुठंतरी. कारण आपले जे विचार, आपले संस्कार, आपली संस्कृती ही लिगॅसी जी आहे ती आपली मुलं पुढं चालवणार आहेत. त्याच्यामुळे ती पिढी सुंदर घडली पाहिजे. आणि त्याआधी आपल्याला थोडीफार मेहनत घेऊन ही जी काही चाइल्ड सायकोलॉजी आहे, बालकांचं मानसशास्त्र आहे, ते आपण शिकून घेतलं पाहिजे. मॅमचे कोर्सेससुद्धा त्यासाठी आहेत. मॅमशी तुम्ही कनेक्ट करू शकता. मॅमच्या ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि कोर्सेसच्या डिटेल असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही त्या माध्यमातून मॅमपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तो नक्की आम्हाला कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की आवर्जून विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. इथून पुढे मंचावरती तुम्हाला कोण गेस्ट पाहिजेत आणि कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि या पॉडकास्टला प्रेम राहू द्या. हे जे नॉलेज, हे जे ज्ञान तुम्हाला भेटतंय ते स्वतःपुरतं न ठेवता पुढे शेअर करत राहा. कमेंट करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू.